मित्रांनो, दशावतार या चित्रपटाचा ट्रेलर पाहून स्टोरीचा अंदाज लावता येतो की स्टोरी ही राखणदारावर जास्त भर टाकतो, जो जमीन जंगल यांचे रक्षण करतो. पण जर त्या जमीन जंगलाचा कोणी नाश करायला बघितलं तर तो त्याला धडाई शिकवतो. ट्रेलरमध्ये एक दोन सीनमध्ये दाखवले जाते की खूप सारे कापलेल्या झाडांची लाकूड, तर दुसऱ्या सीनमध्ये मायनिंग करताना जेसीबी खोदकाम करताना दिसते. तर सुरुवातीलाच दिलीप प्रभावळकर यांचा एक सीन आहे ज्यामध्ये ते म्हणतात की महाशिवरात्रीला ते शेवटचा दशावतार सादर करणार आहेत. आता दशावतार नेमकं काय, तर माझ्या मते दशावतार ही कोकणातील एक जुनी परंपरा किंवा नाटक मंडळी आहे ज्यात विष्णूच्या 10 अवतारांच्या किंवा देवधर्मांच्या कथांवर सादरीकरण केले जाते. आणि याच्याबद्दल एप्रिल मे 99 या चित्रपटात बरेच सीन बघायला मिळतात. तर ट्रेलरमध्येच एका सीनमध्ये बंदूक धरून अनेक पोलीस येतात, ज्यात भरत जाधव यांचा एक डायलॉग आहे, जंगल अपने बाप का है. तर समोरच्या सीनमध्ये खून सुद्धा झालेला दिसत आहे, ज्यात एंट्री होते महेश मांजरेकरांची. आणि जो खून झालाय त्याला गावातील लोक राखणदाराने केला आहे असं समजत आहेत, कारण काही बिझनेसमॅन किंवा सरकारी लोकांनी जंगल आणि जमिनीचे नुकसान केले आहे, जे सुरुवातीलाच ट्रेलरमध्ये बघायला मिळते. मग संपूर्ण सीनमध्ये दिलीप प्रभावळकर यांच्यावर जास्त फोकस केला गेला आहे, ज्याच्यावरून हे समजून येते की गावातील जंगले तोडून काही खाणकाम सुरू आहे आणि जंगल जमीन नष्ट केली जात आहे, म्हणूनच खून सुद्धा झाला असावा. आता हा खून नेमका कोणी केला आहे? हा खून राखणदाराने तर नाही केला, आणि खरंच राखणदार आहे की कोणी गावातील व्यक्ती, हेच या चित्रपटात बघायला मिळू शकतो. हे ट्रेलरवरून कळून येते. आणि संपूर्ण स्टोरी ही दिलीप प्रभावळकर यांच्यावर ठेपते. मग यातूनच असं वाटते की दिलीप प्रभावळकर यांचाच हात असणार त्या खुनामागे. पण पुन्हा प्रश्नात पाडतो तो शेवटचा सीन, ज्यात दिलीप प्रभावळकर आणि त्यांचा हमसकल, खरंच तो राखणदार तर नाही ना, आणि नाहीतर दुसरा तो कोण असेल, असे अनेक प्रश्न पडतात. मात्र या सर्वांची उत्तरं हे 12 सप्टेंबरला सिनेमागृहात बघायला मिळतील. बाकी दशावतार या ट्रेलरवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा.